नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आंबा नारळ बर्फी बनवलेली आहे। एकदम छान अशी लागते आणि रंगही तिचा खूप सुरेख येतो। करून बघा नक्की एकदा। बर्फी बनवण्यासाठी इथे एक वाटी हे कुठलीही एक वाटी घ्या आणि एक वाटी हे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्याची जी काळी पाट असते ती काढून घेतलेली आहे। तर सुरुवातीला हे फिरवून घ्यायचं आहे। त्याच वाटीने इथे पाऊण वाटी ही मी साखर घेतलेली आहे। त्याच वाटीने इथे एक वाटी आंब्याचा पल्प घ्यायचा आहे। मी इथे केशर आंबा वापरलेला आहे। तुम्ही कुठलाही आंबा इथे वापरू शकता, फक्त तो जरा केशरी किंवा पिवळा रंग त्याचा असावा। त्यानंतर ह्या चमच्याने 2 चमचे मी साय घेतलेली आहे। आता हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे। इथे हे बारीक करून झालेलं आहे। सुरुवातीला फक्त खोबरं का बारीक करून घ्यायचे, कारण एखादा अर्धा तुकडा हा खोबऱ्याचा तसाच राहू शकतो, म्हणून सुरुवातीला खोबरं हे बारीक करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्यामध्ये आंब्याचा पल्प आणि साखर मी इथे टाकलेली आहे। आता हे सर्व जे मिश्रण आहे ते एका कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे। सुरुवातीला नंतर हे गॅसवर ठेवायचं आहे। गॅस हा सुरुवातीला फुल करायचा आहे आणि सारखं असं हे हलवत राहायचं आहे। याला सोडून कुठेच जायचं नाही, नाहीतर मग आंबा बर्फी ही बिघडू शकते। याप्रमाणे सारखं असं हे हलवत राहायचं आहे। जोपर्यंत असं बुडबुडे त्याला येत नाही तोपर्यंत गॅस हा फुल ठेवायचा आहे आणि तोपर्यंत हे हलवतच राहायचं आहे। साईडची बाजू ही काढून घ्यायची आहे, नाहीतर मग तीच कडक होते। हे पहा, इथे आता हे असे बुडबुडे त्याला यायला लागलेले आहेत आणि गॅस आता आपल्याला इथे बारीक करायचा आहे। आता बारीक गॅसवरच हे सर्व हलवत राहायचं आहे। घट्ट होईपर्यंत अगदी ते हलवत राहायचं आहे। इथे हे आता घट्ट व्हायला लागलेलं आहे। गॅस बारीकच ठेवून हे हलवायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही की हे जे मिश्रण आहे त्याचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि आता तूप याला सुटायला लागलेला आहे। ज्यावेळेस घट्ट गोळा होतो त्यावेळेस हे जे उलथणं आहे किंवा चमचा आहे तो असा ठेवायचा आहे आणि तो बरोबर असा सरळ उभा राहिला तर म्हणायचं आपलं हे मिश्रण तयार आहे। त्यावेळेस गॅस हा बंद करायचा आहे। आता मी इथे गॅस बंद करणार आहे। एकदम छान असा हा गोळा तयार आहे। कढई ही खाली घेतलेली आहे आणि गरम कढईमध्येच हा गोळा असा हलवायचा आहे। हे पाहू शकता, याला साईडने असं तूप सुटायला लागलेलं आहे। या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये हा गोळा घालायचा आहे। आणि व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं आहे। एका वाटीच्या साहाय्याने थापून घ्यायचं आहे। ह्या वाटीला तूप लावलेलं आहे थोडंसं आणि ही आता जास्त दाब न देता फक्त हलकी अशी फिरवून घ्यायची आहे आणि चमच्याने हिला असं थोडासा गोलाकार द्यायचा। गरम आहे तेच याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। फक्त शेप द्यायचा आहे, थंड झाल्यानंतर काढायच्या आहेत। आता ह्या वड्या अशा करून घेतलेल्या आहेत मी आणि एकदम थंड झाल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे
घाई करायची नाही, गरम असताना या काढायच्या नाहीत, एकदम थंड होऊ द्यायच्या आहेत. इथे थंड झालेले आहेत. आता मुलांनी 1-2 खाऊन घेतलेले आहे गरम असतानाच. आता ही वडी अशी काढून घ्यायची आहे मधली, म्हणजे बाकीच्या वड्या पटापट निघल्या जातात. हे पहा, हे पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त अशी झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.